नमस्कार मित्रांनो, मी यश क्लासेस कोपरगाव, येवला, वैजापूर व सुतावणे ज्युनियर कॉलेज वैजापूर मार्फत आपल्यासमोर फिजिक्स हा विषय सादर करतोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बद्दल डिस्कस करत होतो. त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण कंटिन्यू केले होते. या व्हिडिओमध्ये आपण त्यातलाच काही पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर पुढचा काही प्रॉब्लेम्स घेऊ आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. अ लॉन्ग सोलेनाइड a long solenoid of length of length of length small l of length small l cross sectional area capital A and having n1 capital N1 अशा प्रकारे लिहा. and having n1 turns ब्रॅकेट मध्ये लिहा प्रायमरी कॉइल ब्रॅकेट कंप्लीट. प्रायमरी कॉइल has a small coil of n2 turns. small coil of n2 असं लिहा. n2 turns wound about its center determine the mutual inductance of the two coil. Mutual inductance of the two coil. झालं असेल. बघा त्यांनी काय दिलं आहे. क्वेश्चन लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की एक लॉंग सोलेनाइड आहे आणि या लॉंग सोलेनाइडची लेंथ एल दिलेली आहे. याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्हाला जो दिला आहे तर तो किती आहे तर कॅपिटल ए. पुढे काय म्हटलं आहे की प्रायमरी कॉइल मध्ये एकूण नंबर ऑफ टर्न्स n1 आहे.
सेकंडरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स किती आहे, N2 आहे. तर विचारलं काय तुम्हाला, तर त्यांनी म्हटलं आहे की डिटरमाइन द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द टू कॉइल. तर दोन कॉइल मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स किती आहे, तर ते म्युच्युअल इंडक्टन्स तुम्हाला फाइंड करायचं. आपण म्युच्युअल इंडक्टन्स कशाने डिनोट करतो, कॅपिटल एम नी, म्हणजे कॅपिटल एम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आता कॅपिटल एम साठी एक बेसिक रिलेशन तुम्हाला माहिती आहे, कोणतं, इंड्यूस ईएमएफ इन सेकंडरी कॉइल, दॅट इज ES इज इक्वल टू काय आहे, तर एम इंटू डी आय पी डिवायडेड बाय काय होते, dt. बघा, ईएमएफ इंड्यूस इन सेकंडरी कॉइल इज इक्वल टू काय, तर एम इंटू डी आय पी डिवायडेड बाय dt, द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन प्रायमरी कॉइल डिवायडेड बाय काय असेल, तर dt म्हणू आपण. याला दिले इक्वेशन 1. आपल्याला हेच एम कॅल्क्युलेट करायचं. मग एम कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा एक बेसिक रिलेशन तुम्हाला माहित आहे, कोणतं, तर ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन तुम्हाला माहित आहे की ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू काय होते, NS डिवायडेड बाय NP. तर यानुसार है ना, तर EMF इन सेकंडरी कॉइल डिवायडेड बाय EMF इन प्रायमरी कॉइल इज इक्वल टू काय राहील, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन काय असेल, प्रायमरी. हे लक्षात येत आहे. आता याला आपण रिप्लेस करायचा प्रयत्न करू. ES ची व्हॅल्यू पाहिजे, EP ला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे ES इज इक्वल टू NS डिवायडेड बाय NP. तर इज इक्वल टू काय असेल, तर बघा इथं ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू NS डिवायडेड बाय NP. मग याला सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा या वेनी आहे ना, आपण एंडिंगला घेऊ आपण. तर आता याला रिप्लेस करून घेऊ. तर हा जो काही फिनॉमिना आहे, दॅट इज इंड्यूस ईएमएफ इन सेकंडरी कॉइल इज इक्वल टू काय राहील, तर एम इंटू, किंवा या एम ला जर तुम्ही जरी इथं जरी मल्टिप्लाय जरी केलं तर काय राहील, तर डी डिवायडेड बाय dt ऑफ, है ना, किंवा एक है ना बेसिक रिलेशन तुम्हाला माहित आहे. बेसिक रिलेशन कोणतं, तर इंड्यूस ईएमएफ इन सेकंडरी कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते, तर रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इन काय असेल, तर प्रायमरी कॉइल, दॅट इज phi म्हणू आपण. मग डी phi डिवायडेड बाय dt का सिम्पली काय म्हणू आपण, phi म्हणता येईल. म्हणजे इथं ES इज इक्वल टू एम इंटू काय असेल, तर phi. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर आयदर तुम्ही या वेनी जा, आपण याला पण या वेनी पण कंटिन्यू करतो, दॅट इज DIP डिवायडेड बाय dt, द रेट ऑफ चेंज ऑफ करंट है ना इन द प्रायमरी कॉइल म्हणू आपण. मग आता बघा फ्लक्स आपल्याला पाहिजे, फ्लक्स कशामध्ये पाहिजे, तर प्रायमरी मध्ये. मग टोटल फ्लक्स इन प्रायमरी जरी कॅल्क्युलेट करायचं जरी झालं, किंवा जर तुम्हाला जरी है ना इथं कन्फ्युजन वाटत जरी असेल, तर बघा की ही जे काही टर्म्स आहे आणि या दोन्ही टर्म्स सेम आहेत. कारण इक्वेशन लिहित असताना फी आहे ना, phi म्हणजेच काय की रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन प्रायमरी कॉइल घेत असतो आपण. इथं एम म्हणजेच काय, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणता येईल. मग याला आपण रिप्लेस करायचा प्रयत्न करू. बघा आता याला दिलं इक्वेशन नंबर 2, आहे असंच ठेवा. हे लक्षात आलं. तर रिलेशन लिहित असताना आता या ES ला रिप्लेस करा. ES म्हणजेच काय की इंड्यूस ईएमएफ बाय लेन्झ लॉ. बाय लेन्झ लॉ, काय लेन्झ लॉ स्टेटमेंट, E इज इक्वल टू काय ते मायनस डी फाय डिवायडेड बाय काय असेल, dt. मग विचार जरी केला आपण तर EMF इन कोणत्या कॉइल मध्ये पाहिजे, सेकंडरी कॉइल इज इक्वल टू मायनस डी, फ्लक्स कुठं असेल, तर phi s सेकंडरी डिवायडेड बाय काय लिहिता येईल, dt. नुसतं मॅग्निट्यूड जरी घेतलं तर ES इज इक्वल टू राहील d phi s डिवायडेड बाय dt म्हणू आपण. हे लक्षात येत आहे. तर आता बघा व्हॅल्यूज पुट करू आपण. व्हॅल्यूज जर तुम्ही इथं पुट जरी केली तर बघा, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर ES च्या ऐवजी काय, d phi s डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय दिसतंय, तर m इंटू DIP डिवायडेड बाय काय dt म्हणू आपण. तर इथपर्यंत लक्षात येत आहे. किंवा आपण है ना या 1 मध्ये पुट न करता आपण या फॉर्म मध्ये जरी पुट जरी केलं तरी पण चालेल, दॅट इज पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये जरी पुट जरी केलं, बघा म्युच्युअल इंडक्टन्सच्या फॉर्म मध्ये घेऊ आपण. म्हणजे इथं राहील ES ची व्हॅल्यू असेल तर d phi s डिवायडेड बाय dt इज इक्वल टू, इथं काय दिसतंय, तर m इंटू, बघा द
induced EMF in a coil is directly proportional to काय असते, the rate of change of flux in काय असते, primary coil. मग rate of change of flux in primary coil जरी म्हटलं आपण तर इथं राहील that is d phi p divided by काय असेल dt म्हणता येईल. तर बघा आपण लेन्झ लॉ नुसार जर तुम्ही जर घ्यायचं जरी झालं तर इंड्यूस ईएमएफ इन अ सेकंडरी कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इन काय असेल तर प्रायमरी कॉइल डिवाइडेड बाय dt. याला रिप्लेस जरी केलं तर इथं आहे सम कॉन्स्टंट इनटू काय लिहिता येईल तर d phi p डिवाइडेड बाय काय असेल dt. तर यानुसार बघा ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावर राहील S इज इक्वल टू m इनटू इथं असेल d phi p डिवाइडेड बाय dt. आपण या m ला मल्टिप्लाय करू म्हणजे इथं राहील d phi s डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू d डिवाइडेड बाय dt ऑफ काय असेल m इनटू phi p. dy बाय dt कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फ्लक्स इन सेकंडरी इज इक्वल टू m इंटू फ्लक्स इन प्रायमरी म्हणू आपण. याला दिलं पुढचं इक्वेशन दॅट इज इक्वेशन नंबर 3. आता या फ्लक्सला आपण रिप्लेस करू. फ्लक्स जर लिहायचं जरी झालं सपोज जर तुम्ही जरी लेट phi बी द फ्लक्स इन वन कॉइल, एका कॉइल मध्ये असणारा फ्लक्स किती घेतला मी phi म्हणजे मग इथं phi s इज इक्वल टू काय राहील तर ns इंटू काय असेल phi है ना. phi s म्हणजे टोटल फ्लक्स इन सेकंडरी. सेम वेनी तर phi p इज इक्वल टू काय राहील तर np इंटू काय असेल phi. तर व्हॅल्यूज पुट करा आता म्हणजे इथं राहील phi s च्या ऐवजी ns इंटू phi इज इक्वल टू m इंटू इथं काय राहील तर इथं phi p च्या ऐवजी काय असेल तर np इंटू phi. मग phi कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहील ns इज इक्वल टू m इंटू काय असेल np. आपल्याला फक्त m पाहिजे सो m इज इक्वल टू राहील ns डिवाइडेड बाय np. मग आता पुट करा बट तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे ns म्हणजे काय आहे तर फ्लक्स नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी. तर सेकंडरी कॉइल मध्ये एकूण किती टर्न्स घेतल्या आपण n2 आणि प्रायमरी कॉइल मध्ये एकूण किती टर्न्स घेतल्या आपण तर n1. मग या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही जरी पुट जरी केल्या तर म्युच्युअल इंडक्टन्स m इज इक्वल टू काय असेल तर n2 डिवाइडेड बाय n1 म्हणता येईल. आणि हे राहील तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर करायसाठी असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स इन अ कॉइल म्हणून आपण की त्या कॉइल मध्ये जनरेट होणारा म्युच्युअल इंडक्टन्स दॅट इज m इज इक्वल टू काय राहील m2 n2 डिवाइडेड बाय काय राहील n1. इथपर्यंत लक्षात येत आहे. लिहून घ्या लिहून घ्या. लिहून झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. लिहून झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. लिहा टू कॉइल पुढचा क्वेश्चन घ्या. टू कॉइल having self inductance
having self inductance L1 is equal to L1 is equal to L1 is equal to 75 millihenry. 75 millihenry. 75 millihenry. And capital L2 is equal to बघा L1 is equal to 75 millihenry and L2 is equal to 55 millihenry. Are couple with each other. Are couple with each other. Couple with each other. The coefficient of the coefficient of coupling is the coefficient of coupling is 0.75 0.75 calculate the mutual inductance of the coil. Mutual inductance of the coil. Mutual inductance of the coil. तर असेल बघा त्यांनी क्वेश्चन काय दिला आहे. क्वेश्चन लक्षात घ्या. त्यांनी म्हटलं आहे की टू कॉइल हॅव्हिंग द सेल्फ इंडक्टन्स. दोन कॉइल दिले आहे. दोन कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स दिला आहे. पहिल्याचा आहे L1 इज इक्वल टू 75 मिली हेनरी. दुसरा आहे L2 इज इक्वल टू 55 मिली हेनरी आणि याचा कोएफिशिएंट ऑफ कपलिंग दिला आहे 0.75. कोएफिशिएंट ऑफ कपलिंग आपण के ने डिनोट करू म्हणजे के इज इक्वल टू 0.75. तर कॅल्क्युलेट करायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स दॅट इज एम पाहिजे. मग म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे that is m is equal to k into under root of L1 into L2. व्हॅल्यूज पुट करा. k ची व्हॅल्यू आहे 0.75 into under root of L1 is 75 into 55. मग याला सिम्प्लिफाय करा आणि बघा किती येते आन्सर. तर याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून याचं स्क्वेअर रूट घेतलं आणि त्याला जर या 0.75 ने जरी मल्टिप्लाय जरी केलं तर आन्सर येईल 48.2 मिली हेनरी. जवळपास याची व्हॅल्यूज येईल 48.2 मिली हेनरी. म्हणता येईल की त्या दोन कॉइलचं म्युच्युअल इंडक्टन्स किती असेल तर 48.2 मिली हेनरी. इथपर्यंत लक्षात आलं. बघा त्यांनी क्वेश्चन काय दिलाय. त्यांनी म्हटलं आहे की दोन कॉइल्स आहे. या दोघांचं म्युच्युअल इंडक्टन्स दिलाय. पहिल्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स दिलाय. पहिल्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स आहे L1 इज इक्वल टू 75 मिली हेनरी. दुसऱ्या कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स आहे L2 इज इक्वल टू 55 मिली हेनरी. सोबत त्यांनी कोएफिशिएंट ऑफ कपलिंग दिला या दोघांचा दॅट इज k इज इक्वल टू 0.75. तर विचारलाय म्युच्युअल इंडक्टन्स. तर एक रिलेशन आहे बघा. म्युच्युअल इंडक्टन्स m इज इक्वल टू होते दॅट इज k इंटू अंडर रूट ऑफ तर L1 इंटू L2. व्हॅल्यूज पुट करा. k ची व्हॅल्यू आहे 0.75 इंटू अंडर रूट ऑफ L1 आहे 75 इंटू L2 आहे 55. या दोघांना सिम्प्लिफाय केल्यावर तर म्युच्युअल इंडक्टन्स राहील दॅट इज कॅपिटल M इज इक्वल टू 48.2 मिली हेनरी आणि हे असेल तुमचं रिक्वायर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, लिहून घ्या. इथपर्यंत समजलं असेल तर लिहून घ्या.
झालं असेल लिहून झालं असेल तर एक लास्ट क्वेश्चन घ्या, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तुमच्यासाठी. लिहा. याच फॉर्म्युल्यावर बेस देतो मी तुम्हाला, दॅट इज एम इज इक्वल टू के इंटू अंडर रूट ऑफ L1 इंटू L2. लिहा क्वेश्चन लिहा. द म्युच्युअल इंडक्टन्स of the mutual inductance of the two coil is given as is given as 1.5 Henry. 1.5 Henry. 1.5 Henry. The self-inductance of the coil, are L1 is equal to 5 Henry and L2 is equal to 4 Henry. L1 is equal to 5 Henry, L2 is equal to 4 Henry. L2 is equal to 4 Henry. Find the coefficient of coupling. Find the coefficient of coupling between the coils झालं असेल. क्वेश्चन लिहून झाला. बघा त्यांनी काय दिलं आहे. त्यांनी दिलं आहे पहिल्याचा सेल्फ इंडक्टन्स दिला आहे, L1 ची व्हॅल्यूज दिली आहे, L2 ची व्हॅल्यूज दिली आहे, सोबत म्युच्युअल इंडक्टन्स दिला आहे M इज इक्वल टू 1.5. कॅल्क्युलेट काय करायचं आहे K. फॉर्म्युला कोणता घ्याल M इज इक्वल टू K इंटू अंडर रूट ऑफ L1 इंटू L2. म्हणजे K इज इक्वल टू काय राहील तर या रूटला इकडे पाठवा म्हणजे M डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ L1 इंटू L2 म्हणजे काय राहील K. M पण दिलाय, L1 दिलाय, L2 दिलाय, व्हॅल्यूज पुट कराल आणि तर तुम्ही कोइफिशिएंट ऑफ कपलिंगची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. इथपर्यंत लक्षात येत आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मग इथं आपण डिक्लेअर करू की तुमचं हे जे काही चॅप्टर आहे हे चॅप्टर काय झालं संपलं. कोणतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग आपण एक न्यू चॅप्टर सुरू करू. तर वाचलेलं मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करता येईल. थँक्यू.